नमस्कार मंडळी, मी मनीषा आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आता सुरू आहे अधिक महिना। तर अधिक महिना म्हणजे हा चंद्र आणि सूर्यामधला जो अंतर असतो, हर वर्षीच्या अंतराला मिळून हा 33 दिवसाचा एक महिना तयार होतो 3 वर्षानंतर, आणि त्यालाच अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असे म्हटले जाते। आजचा लोक आहे पूर्ण अधिक मास मधलं विशेष सूचीवर राहणार आहे। तर आज आपण केली आहे गोपतम पूजा। असे म्हणतात की अधिक मास मध्ये गोमाताची सेवा करणे हे खूप महत्वाचे मानले जातात। तर या सेवेतून अखंड लाभ मिळत असतो। तर तुम्ही पण एकदा नक्की करा। तर ही सेवा कशी करते बघू आपण समोर। पाट घ्यायचा आणि पाटाला हळदी कुंकू लावायचं, नंतर एक लाल कलरचा कापड घ्यायचा, त्याला त्या पाटावर टाकायचा, नंतर मग तिथे कृष्ण आणि आपल्याकडे गोमाता असली ते घ्यायची किंवा फोटो असले, ते माझ्याकडे होत नाही म्हणून मी ते घेतलं नाही, आणि विष्णूजीचा शंख होता त्या शंखाची पूजा केली मी। नंतर कणकिनी किंवा तांदळाच्या पिठाने हे गोपदम काढून घ्यायचे। तर हे कसे काढायचे, तसं तर खालून किंवा वरून सुरुवात करता येते। तर खालून सुरुवात केली तर बरंच असते। तर खाली 7 काढायचे, नंतर 6 काढायचे, नंतर 5 काढायचे, 4 3 2 1 असे 33 गोपदम काढायचे, आणि नंतर मग त्याला हळदी कुंकू आणि अक्षिता वाहून आणि फुलं वाहून त्याची पूजा करून घ्यायची। ओम गोमाते नमो, महालक्ष्मी नमे मंत्राचा जाप करायचा, आणि त्यानंतर आरती वगैरे घ्यायचं, आणि नंतर नैवेद्य बनवायचे गोमातेसाठी, आणि ते नंतर मग गोमातेला लावायचे। होत असेल तर भगवद्गीतेमधला 15वा अध्याय किंवा 11वा अध्याय वाचायचे। अशी अधिक मास मध्ये गोपतम सेवा करायची, आणि विशेषतः याचा अधिक मास मध्ये दुप्पट लाभ मिळतो। आता ही पूजा झाली, सोबतच मी मंजुळवात बनवली होती विष्णूला प्रिय असलेली, तर ती पण मी याच दिवशी जाळून टाकली। गोपतम सेवा ही मी एकादशीच्या दिवशी केली होती, आणि वाची तशी तर पौर्णिमेला जातात, पण मी त्या दिवशी पूजा केल्या असल्यामुळे त्या दिवशी जाळली। आणि नंतर मग ही वात आहे, कोणी नदीच्या काठी जातात, कोणी तुळशीपाशी जातात, किंवा कोणी मेन दरवाज्यात जातात। तर कोणाला कुठे सोयीस्कर होते तशी ती जातात। तर मी दरवाजाच्या समोर जाळली मेन, आणि नंतर मग आरती वगैरे करून घेतली, आणि गायीचे नैवेद्य काढले, आणि अशी काही पूजा केली। तर तुम्ही पण एकदा नक्की ही सेवा करा, कारण अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो। तर विष्णू भगवंताचा विशेष लाभ पाहण्यासाठी तर ही सेवा कराच एकदा। आणि तुम्हाला माहित नसेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा, तुमच्यासाठी खास व्हिडिओ आवडल्यास फॉलो शेअर करायला विसरू नका। बाय।